लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचा गंभीर मुद्दा घेऊन निवडणूक आयोगावर आरोप केले व मतचोरीबाबत प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडीकडून निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली। अटकेच्या या कारवाईचे आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहे। याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या घाटंजीमध्येही महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घाटंजीच्या जयस्तंभ चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आलं। देशामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्या होत्या, त्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आयोगाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी करून त्या निवडणुका जिंकलेल्या आहे आणि देशामध्ये अशीच परिस्थिती आहे। याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उभाटा गट याच्या वतीने ते होत आहे। आणि जे मतचोरीचं जे प्रमाण बीजेपीने या देशामध्ये वाढून निवडणुका जिंकण्याचं जे षडयंत्र रचलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। यांनी जे मुद्दे उपस्थित केले राष्ट्रीय निवडणूक आयोगासमोर आणि त्या मुद्द्याचं जे हे आहे त्यांनी उत्तरदायित्व आहे, ते उत्तरदायित्व न देता ते पळ काढून राहिले आणि उलट आमच्या नेत्यांना असं म्हणतात की ते तुम्ही ॲफिडेव्हिट द्या। हा कुठला न्याय? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची एक षडयंत्र त्यांना समोर आणलं, त्याचप्रमाणे देशामध्ये या ठिकाणी समोर पूर्ण बाब उघडकीस आल्यामुळं देशामध्ये आता सिव्हिल वॉर होती काय अशा प्रकारची परिस्थिती आहे। प्रत्येक नागरिक हा आता पेटून उठत आहे, त्याच्यामुळं हा उहापोह तेवढाच होणार आहे आणि त्यासाठी सर्व लोकांनी आमच्या सोबत असलेले उभाटा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि इतरही आमच्या काँग्रेस पक्षासहित या ठिकाणी आम्ही संपूर्ण निषेध म्हणून या निवडणूक प्रक्रिया आणि इतर गोष्टीची पूर्ण बीजेपीमध्ये समोर बीजेपीच येत आहे। त्याच्यामुळे निवडणुकाचा प्रश्नच नाही, निवडणूक आयोगाचा समोर बीजेपी येत असल्यामुळं बीजेपीवाल्यांचा जो हैदोष आहे या जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, हा हैदोष निपटून काढण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी समर्थ आहोत, तयार आहोत। देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी जो कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये जे आज मतदानामध्ये जो हेरफेर झालेला आहे त्या विरोधामध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाच नव्हे तर त्यांनी सोबतच त्याचे पूर्ण प्रूफ निवडणूक आयोगाने त्यांना जे मतदार याद्या दिल्या होत्या बेंगळुरूच्या एका लोकसभेच्या, त्याच्यावर 6 महिने त्यांच्या टीमनी अभ्यास केला। त्याच्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं का एक वोटर ज्यांनी 4 ठिकाणी वेगळ्या राज्यामध्ये मतदान केलेलं आहे। काही न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही ही घटना उघडकीस आलेली आहे। इतकंच नव्हे तर आज आपण या घाटांजी आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत, इथे देखील ही गडबडी झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इथे जर बाहेरच्या वोटरनी वोट केलं तर ज्यांना सर्वसामान्य माणूस निवडून देणार आहे त्यांच्या मताचा हा खूप मोठा घोळ, खूप मोठी चोरी आहे। आणि आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे, इलेक्शन कमिशनवर जर देशामधल्या विरोधी पक्ष नेता जर बोलत असेल तर त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट मागण्यापेक्षा तुम्ही दिलेली जी माहिती आहे ती माहिती सुप्रीम कोर्टाला आपण सादर करावं। कारण सर्वोच्च आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वोपरी आहे। विधानसभेचे जे निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये जे आज बीजेपीचं सरकार बसलेलं आहे सत्तेत, ते मतदान चोरी करून बसलेलं आहे। कारण की सर्वसामान्य लोकांचा मताचा अधिकार आहे, तर त्या अधिकाराची सुद्धा हे सरकार चोरी करत आहे की सर्वसामान्य लोकांना आज
एक न्यायाची अपेक्षा आहे आमची। आणि राहुल गांधींनी एवढं स्पष्टीकरण देऊन सुद्धा निवडणूक आयोग त्यावर कुठलंच उत्तर देत नाही आहे। म्हणजे याचा अर्थ लोकांनी काय समजायचा की एका घरात 140 104 असे वोटर दाखवत आहे, तर एका एक एवढी मोठी जर कुटुंब संख्या एका घराची असेल तर मग मतदानाची चोरी नाही तर काय आहे। आणि त्यांना विरोधी पक्ष पाहिजेही नाही आहे सत्तेत, त्याच्यामुळे त्यांनी मतदानाची चोरी करून सत्तेत आलेल्या आहेत। अशा सरकारचा आम्ही निश्चित करतो।